नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची खनिज संपत्ती पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जे काही खनिजे आढळतात ते आपण 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातले जेवढे काही खनिजे आहेत जे ते आढळतात, जे की आपल्या परीक्षेला विचारले जातात, खनिजे कोठे आढळतात, कोणतं खनिज कोठे आढळतात, हे आपण 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। 2 मिनिटांमध्ये आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची खनिज संपत्ती लक्षात राहते। आता हे खनिजे कोणते आहेत, कोठे आढळतात आणि तेही ट्रिकनुसार पाहणार आहोत। ट्रिक नुसार आपल्याला 2 मिनिट सुद्धा लागत नाहीत, फक्त पहिला 2 मिनिट लागतात। एकदा ट्रिक समजली तर काही सेकंदामध्ये आपल्याला महाराष्ट्राची खनिज संपत्ती लक्षात राहू शकते। आता पहिलं खनिज आहे मॅंगनीज। मॅंगनीजची ट्रिक काय आहे? नासीभंगोचा। आता नासीभंगोचा म्हणजे काय? तर नासीभंगोचा म्हणजे ना म्हणजे नागपूर, सी म्हणजे सिंधुदुर्ग, भ म्हणजे भंडारा, गो म्हणजे गोंदिया आणि चा म्हणजे चंद्रपूर। एवढ्या ह्याच्यामध्ये हे मॅंगनीज हे खनिज आढळते। मॅंगनीज खनिज कोठे कोठे आढळते? नागपूर, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर। ट्रिक काय आहे मॅंगनीजची? नासीभंगोचा। आता आहे बॉक्साइड। बॉक्साइडची ट्रिक काय आहे? कोरा सासी रत्न। लक्षात घ्या, बॉक्साइड कोरा सासी रत्न। आता कोरा सासी रत्न म्हणजे काय? तर कोल्हापूर, रायगड, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी एवढ्या ठिकाणी बॉक्साइड हे खनिज आढळते। आणि ट्रिक काय आहे बॉक्साइडची? कोरा सासी रत्न। मॅंगनीजची ट्रिक काय होती? नासीभंगोचा आणि बॉक्साइडची ट्रिक काय आहे? कोरा सासी रत्न। आता आपण पाहू लोह खनिज। लोह खनिज हे कोठे सापडते? तर आणि लोह खनिजाची ट्रिक काय आहे? गच गोसी नाभ को। गच गोसी नाभ को। आता ही काय आहे माहिती आहे का? हे क्रमांकानुसार दिलेलं आहे, जास्त कमी 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 असं दिलेलं आहे। त्यामुळं आता ही गच गोसी नाभ को ही ट्रिक थोडीशी अवघड जाते, पण आपण एक फायनल ट्रिक केलेली आहे, ते व्हिडिओच्या शेवटी कळेल तुम्हाला। त्या फायनल ट्रिक मध्ये तुम्हाला मॅंगनीज आणि लोह खनिज हे दोन्ही खनिज एका ट्रिक मध्ये लक्षात राहतात। तुर्थास आपण लोह खनिज पाहू। आता लोह खनिज गच गोसी नाभ को ह्याच्यामध्ये काय आहे? तर ग म्हणजे गडचिरोली आहे, च म्हणजे चंद्रपूर आहे, गो म्हणजे गोंदिया आहे, सी म्हणजे सिंधुदुर्ग आहे, ना म्हणजे नागपूर आहे, ब म्हणजे भंडारा आहे, को म्हणजे कोल्हापूर आहे। झालं, लोह खनिज सुद्धा संपलं। गच गोसी नाभ को म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा आणि कोल्हापूर एवढ्या ठिकाणी लोह खनिज हे आढळते। आता चुनखडक। चुनखडक एकदम सोपा आहे। चुनखडक लक्षात ठेवायची ट्रिक एकदम सोपी आहे। ट्रिक काय आहे? चायना अग किंवा अग चायना। अग चायना म्हणा, झालं चुनखडक। अग चायना चुनखडक। आता हे आपण क्रमांकानुसार दिलेलं आहे, कोणती ट्रिक आहे? चायना अग। आता जर तुम्हाला एकदम लक्षात ठेवायचं झालं तर अग चायना असं सुद्धा करून तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता चायना अग म्हणजे काय? च म्हणजे चंद्रपूर, य म्हणजे यवतमाळ, ना म्हणजे नागपूर, अ म्हणजे अहमदनगर आणि ग म्हणजे गडचिरोली। आणि धुळे व नंदुरबार मध्ये सुद्धा चुनखडक आढळते, पण हे ट्रिक मध्ये बसत नाही म्हणून ते अपवादात्मक आपण साईडला केलेलं आहे। ट्रिक काय आहे? चायनाग। चुनखडक लक्षात कसं ठेवायचं? चायनाग म्हणजे चुनखडक। चायनाग म्हणजे चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अहमदनगर, गडचिरोली। झालं, चुनखडक संपलं। आता आपण पाहू डोलामाइट। आता डोलामाइट लक्षात कसं ठेवायचं? डोलामाइट म्हणजे एकच विधान लक्षात ठेवायचं, डोलामाइट गचकणार। हो, डोलामाइट गचकणार, डोलामाइट गचकणार। झालं। आता गचकणार म्हणजे काय? तर गचकणार म्हणजे ग म्हणजे गडचिरोली, च म्हणजे चंद्रपूर। आता क जे आहे ते वाक्याला किंवा शब्दाला अर्थपूर्ण करण्यासाठी क ऍड केलेला आहे। ना म्हणजे नागपूर, र म्हणजे रत्नागिरी। आता हे जे काही डोलामाइट खनिज आहे ते कोठे कोठे आढळते? तर हे जे डोलामाइट खनिज गचकणार म्हणजे डोलामाइट खनिज हे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि रत्नागिरी एवढ्या ठिकाणी आढळते। ट्रिक नुसार एकदम फास्ट मध्ये आपली महाराष्ट्राची खनिज संपत्ती संपली, जे की आपल्या परीक्षेला विचारले जातात त्या दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्राची खनिज संपत्ती पाहिलेली आहे। आणि ट्रिक नुसार आता एक फायनल ट्रिक आहे। फायनल ट्रिक नुसार एकदम सोपं 5 विधानांमध्ये तुमची खनिज संपत्ती संपून जाते। 5 विधानामध्ये 5 खनिजे लक्षात राहतात, जे की परीक्षेला जास्तीत जास्त विचारले जातात। मॅंगनीज। मॅंगनीजची ट्रिक काय आहे? नासीभंगोचा। आणि लोह खनिजाची सुद्धा ट्रिक काय आहे? नासीभंगोचा। पण लोह खनिजामध्ये फक्त ऍड काय करायचं आहे? कोग। आता कोग म्हणजे काय? तर कोल्हापूर आणि ग म्हणजे गडचिरोली। आता मॅंगनीज मध्ये नासीभंगोचा मध्ये काय होतं? तर नागपूर, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर होतं। आता लोह खनिजामध्ये नासीभंगोचा तेच, फक्त कोग एक्स्ट्रा ऍड करायचं, कोल्हापूर आणि गडचिरोली। झालं, मॅंगनीज आणि लोह खनिज लक्षात राहिलं। आता बॉक्साइड काय आहे? तर बॉक्साइडचं कोरा सासी रत्न एवढंच लक्षात ठेवायचं। बॉक्साइड
कोरासासी रत्न, बॉक्साईड कोरासासी रत्न एवढंच लक्षात ठेवायचं. चुनखडकामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, ट्रिक काय आहे, अग चायना किंवा चायना अग, अग चायना किंवा चायना अग एवढं लक्षात ठेवा. चुनखडक लक्षात राहिलं. आता डोलामाइट गचकणार, बस डोलामाइट गचकणार एवढी ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक काय काय आहेत, मॅग्नीज नासी बंकोचा, लोकनीज नासी बंकोचा, एक्स्ट्रा ऍड काय आहे, कोग, बॉक्साईड कोरासासी रत्न, चुनखडक, अग चायना किंवा चायना अग, डोलामाइट गचकणार. झालं, संपलं, आपली खनिज संपत्ती संपली. आता हे जे काही आपण खनिज संपत्ती पाहिलेली आहे ते ट्रिक मध्ये बसत होती, ट्रिक नुसार आपण पाहिलेली आहे आणि याच्यावरच आधारित आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. झाला तुमचा 3 ते 4 मिनिटांमध्ये 1 मार्क फिक्स झालेला आहे. हा महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरत जाऊ नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन.